तमाम शेतकरी बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। कारण की मी सांगणार आहोत फार्मर आयडी कशी काढायची आणि फार्मर आयडी जर तुम्ही काढली असेल आणि फार्मर आयडीचे फायदे काय सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिजे तरच तुम्हाला समजणार। कारण की फार्मर आयडी सर्वात जास्त फायदे शेतकऱ्यांसाठीच होणार आहे। कारण की महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी जर तुम्ही काढले असेल तर त्याचा स्टेटस काय चेक करायचं, तुमची फार्मर आयडी निघलेली आहे का नाही ते पण तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून। आणि फार्मर आयडी तुमच्या मोबाईलवरून तुम्ही काढू शकता, ते बी आधारद्वारे। आता तुम्हाला आधार कार्ड तुमच्याजवळ पाहिजे शकतं, बस तुम्ही आधार नंबरद्वारे काढू शकता। आणि तुम्हाला एक मोबाईल नंबर पाहिजे आणि तुमच्या मोबाईलवरून तुम्ही काढू शकता, घर बसल्या काढू शकता, तुम्हाला कुठं जायची जरूरत नाही आणि ते फ्रीमध्ये काढू शकता। चला मी सांगणार तुम्हाला फार्मर आयडी कशी करायची आणि तुमचा स्टेटस चेक करायचा आणि तो बी फार्मर आयडी स्टेटस कसा चेक करू शकता, तुमचं फार्मर आयडी तुम्ही आता आली आहे का नाही ते पण चेक करू शकता घर बसल्या। आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी जर तुम्ही आतापर्यंत काढली नसेल ते पण तुम्ही घर बसल्या काढू शकता। आणि फार्मर आयडीचे फायदे काय तुम्हाला माहिती आहे, PM किसान असो का कुठल्याही प्रकारचे पैसे जर तुमच्या खात्यामध्ये येत असेल तुम्हाला तिथं फार्मर आयडी लागणारच आहे। कारण की फार्मर आयडी जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। त्यामुळे फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या। फार्मर आयडी जर तुम्हाला मोबाईलवरून काढता येत नाही तर CST सेंटरवर जाऊन तुम्ही काढू शकता। आणि आता तुम्हाला माहिती आहे फार्मर आयडी तुमच्या मोबाईलवरून एका मिनिटात तुम्ही काढू शकता। आता मी तुम्हाला सांगणार आहोत कशी काढायची। जर काढली असेल आणि तुमची फार्मर आयडी आता आली असेल किंवा तुम्ही ई-सेवा केंद्र म्हणजे CST सेंटर कुठे काढली जिथं ऑनलाईनची कामं होतात तिथे तुम्ही जर फार्मर आयडी काढली असेल कोणत्याही दुकानावर जाऊन तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या। आता कशी करायची ते पण तुम्हाला सांगतो, चला व्हिडिओला सुरू करूया। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार बी आहोत कशी काढायची आणि कशी चेक करायची ते बी तुम्हाला सांगणार। चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो जसे की पाहू शकता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, क्रोम ओपन करायचं। क्रोम ओपन केल्यानंतर गुगलवर जायचं। गुगलवर गेल्यानंतर तुम्ही फार्मर आयडी कसं चेक करू शकता ते तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आधी सर्च करायचं आणि हे लिंक मी तुम्हाला काय करणार आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण देणार आहोत आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळणार आहे। किंवा तुम्ही फार्मर रजिस्ट्री ॲग्री स्टेटस टाकायचं आहे आणि तुम्ही त्याला क्लिक करू शकता आणि नंतर गुगलवर जाऊन तुम्ही काय करू शकता सर्च करू शकता। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले तुम्ही काय करू शकता, नवीन जर लॉग इन करायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, इथं मोबाईल नंबर टाकायचा किंवा युजर नेम ईमेल आयडी काय करू शकता, इथं नवीन पासवर्ड टाकू शकता, इथं कॅप्चा टाकू शकता। इथं सर्वात पहिले तुमचा जो बी मोबाईल नंबर असेल समजा पाहून घ्या, जो बी तुमचा मोबाईल नंबर असेल तो इथं टाकायचा आहे आणि जो पण तुमचा पासवर्ड आहे तो इथं पासवर्ड तुमचा इथं काय करायचं आहे याद करायचा आहे। इथं काय केल्यानंतर हा जो कॅप्चा आहे इथं खालीच पाहू शकता, हा जो कॅप्चा आहे तुम्हाला दाखवतो मी सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला काय प्रॉपरली समजायला पाहिजे। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले इथं ऑफिशियली इथं पाहू लॉग इन करायचं असेल तर तुम्ही काय करायचं माहिती इथं लॉग इन करू शकता। आणि फार्मर आयडी जर नवीन ओपन करायची असेल तुम्ही इथं पाहू शकता, इथं फार्मर आयडी पाहू शकता रजिस्ट्रेशन जर करायचं असेल आणि तुमचा आयडी लॉग इन करायचं असेल का क्रिएट डायरेक्ट नवी जर करायची असेल तुम्ही इथं आधार नंबर टाकायचा पहिले इंटरव्ह्यूवर आधार नंबर इथं पाहू शकता। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इथून तुमचा आधार नंबर काय आहे इथं स्टेटस चेक होणार आहे। म्हणजे जो आधार नंबर तुम्ही नवीन ओपन करणार आहात इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर नंतर टाकायचा। इथं काय होतं नवीन आयडी ओपन होतं। आता तुम्हाला जर आयडी असेल तुमची पहिली तर तुम्ही इथं काय करू शकता, इथं लॉग इन करू शकता। इथं युजर नेम टाकून इथं पासवर्ड टाकून इथं कॅप्चा टाकून तुम्ही काय तुमची आयडी सर्व काही चेक करू शकता, तुमची आयडी आहे का नाही आहे। जर पासवर्ड गेसवर्ड तुम्हाला सर्व काही माहिती आहे तर इथं चेक करू शकता। आता तुमची जर आयडी पहिली असेल आणि तुम्हाला ती चेक करायची आहे आता आयडी आलेली आहे का नाही आहे, सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला इथं पाहू शकता। सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार इथं हा वरती ऑप्शन पाहू शकता, इथं ऑप्शन खाली घेतो मी। आता इथं पाहू शकता चेक एनरोलमेंट स्टेटस, इथं काय करायचं पाहू शकता, हा डब्बा दिसला तुम्हाला हे कॉर्नर मी जे कट करत आहे त्याला काय करायचं क्लिक करायचं आहे। आता हे बघू शकता हे मी बॅक करतो, याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट आयडी असते, इथं काय करायचं माहिती आहे की एनरोलमेंट आयडी जर तुमच्यापाशी असेल तर इथं काय करायचं एनरोलमेंट आयडी इथं टाकायची आहे। हे बघू शकता इथे एनरोलमेंट आयडी टाकायची असतं। एनरोलमेंट आयडी नसेल तर सर्वात महत्त्वाचं इथं बघू शकता इथं फार्मर आयडी पण तुमच्यापाशी असेल तुम्ही इथं फार्मर आयडी पण टाकू शकता। फार्मर आयडीला क्लिक करून इथं बघू शकता मी फार्मर आयडीला क्लिक करतो, इथं फार्मर आयडीचं ऑप्शन आलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे इथं आधार कार्ड, इथं बघू शकता आधार कार्डचं ऑप्शन पण दिलेलं आहे। इथं आधार कार्डला क्लिक करून इथं आधार कार्ड पण टाकू शकता आणि चेक स्टेटस करू शकता। इथं तुम्हाला असे ऑप्शन मिळतात कारण की तुमचं जर तिथं आलेलं असेल स्टेटस तुमचं बनलेलं असेल किंवा तुमचं जे त्या आयडी जर दिसत असेल तर तुम्ही काय करू शकता घर बसल्या तुम्ही चेक करू शकता। कारण की फार्मर आयडी तुम्ही घर बसल्या कसं चेक करू शकता हेच ऑप्शन आहे, हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे। आणि तुम्ही आधार नंबर असो किंवा फार्मर आयडी असो तुमच्यापाशी किंवा एनरोलमेंट काही असो याच्यावर तुम्ही काय करू शकता तुमचा स्टेटस हा चेक करू शकता घर बसल्या, तुम्हाला काहीच करावं लागणार नाही। आणि तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, जर तुम्ही नसेल नवीन जर खोला असेल नवीनसाठी पण ऑप्शन आता इथं आलेलं आहे पाहू शकता। फार्मर आयडी लॉग इन करायचं आहे, इथं गेल्यानंतर तुम्ही नवीन जर ओपन करायचं आहे तर तिथं क्रिएट अ न्यू युजर अकाउंट इथं पाहू शकता, इथं आधार नंबर टाकून तुम्ही काय करू शकता नवीन पण आयडी ओपन करू शकता। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ फक्त आपले स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला पाहायला मिळत आहे। भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत जय